आज आपण पाहणार आहोत इंटिग्रेशन बाय ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहायला लागेल की बेसिक फॉर्म्युला ऑफ ट्रिग्नोमेट्रीचे. ट्रिग्नोमेट्रीचे जे बेसिक फॉर्म्युले आहेत की जे तुम्ही मागच्या सेममध्ये पाहिलेले आहेत, आधीही पाठ केलेले आहेत, ते फॉर्म्युले थोडेसे रिवाइज करून घ्यायला पाहिजेत, पाठ करून घ्यायला पाहिजेत, मग ते आपल्याला यूज करता येतील. हे जे आहेत sin square theta plus cos square theta is equal to what? Fundamental identity. 1 plus tan square theta is equal to sec square theta. 1 plus cot square theta is equal to cosec square theta. त्यानंतर आहे cos a minus b. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, लक्षात ठेवायचा आहे. cos a minus b असेल, cos minus sin असेल तर प्लस sin sin, आणि आपण अँगल देणार आहे ab ab, म्हणजे cos प्लस sin sin. cos a प्लस b ला cos मायनस sin sin, अँगल असणार आहे ab ab. sin a प्लस b ला काय असणार आहे, sin cos प्लस cos sin, आणि sin a मायनस b ला असणार आहे sin cos मायनस cos sin. इथं साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये जे ॲडिशन असेल तर ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर इथं सबस्ट्रॅक्शन येते, परंतु इथं कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये मायनस असेल तर तुमचं इथं ॲडिशन असेल, आणि प्लस असेल तर काय असणार आहे, वजाबाकी असणार आहे. त्यानंतर आहे टॅन ए प्लस बीचा फॉर्म्युला, टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन बी, टॅन ए इंटू टॅन बी. त्यानंतर टॅन ए मायनस बीला इथं मायनस येईल साईन, खाली प्लस येणार आहे साईन. मल्टिपल अँगल फॉर्म्युले, 1 प्लस कॉस 2a इज 2 कॉस स्क्वेअर ए, 1 मायनस कॉस 2a इज 2 साइन स्क्वेअर ए. सब मल्टिपल अँगल फॉर्म्युले काय आहेत, 2a अँगलच्या ऐवजी सब मल्टिपलला फक्त सिंगल ए असल्यामुळे येणाऱ्या आन्सरमध्ये तो अँगल काय होतो, डिवाइड होतो, निम्मा होतो, म्हणजेच 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2. अशा पद्धतीने ते सब मल्टिपल अँगल फॉर्म्युले तयार झालेले आहेत. हे तुम्ही ट्रिग्नोमेट्रीमध्ये सर्व फॉर्म्युले शिकलेले आहात. हे फॉर्म्युले परत तुम्ही पाठ करा. sin 3 theta is 3 sin theta minus 4 sin cube theta. cos 3 theta is equal to 4 cos cube theta minus 3 sin theta. डिफॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले माहीतच आहेत. प्रोडक्टचं कन्वर्जन हे कशामध्ये करायचं आहे, ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शनमध्ये. 2 sin cos असेल तर 2 साइनचे ॲडिशन, म्हणजे sin a प्लस बी प्लस sin a मायनस बी. sin a इंटू कॉस बी असेल तर 2 न फक्त काय करायचं, तुम्हाला इकडं डिवाइड करायचं आहे. नंतर 2 cos a इंटू sin b हा जो फॉर्म्युला आहे, टू sin a इंटू sin b cos a मायनस b मायनस cos a प्लस b. सो sin a इंटू sin b काय असणार आहे, 1/2 इंटू ब्रॅकेट cos a मायनस b मायनस cos a प्लस b. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले काय आहेत, sin c प्लस sin d, 2 sin cos 2 sin c प्लस d डिवायडेड बाय 2 इंटू cos c मायनस d. हे सर्व जे फॉर्म्युले आहेत, फॅक्टरायझेशन फॉर्म्युले, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले, हे सर्व फॉर्म्युले तुम्ही पाठ करायचे. sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta. cos 2 thetaचे 3 फॉर्म्युले आहेत. पहिला आहे तो cos sin मधला, दुसरा आहे फक्त cos मधला, तिसरा आहे फक्त sin मधला. cos sin मधला काय आहे, cos square theta minus sin square theta. फक्त cos मधला आहे 2 cos square theta minus 1, आणि फक्त sin मधला आहे 1 minus 2 sin square theta. त्यानंतर tan 2 theta, tan 3 theta, आणि इथं sin 90 minus theta हा cos theta असतो. cos 90 minus theta is equal to sin theta. आता मी ज्यावेळेस तुम्हाला या लेक्चरची PDF नोट्स म्हणून ज्यावेळेस देते, त्यावेळेस हे फॉर्म्युले व्यवस्थित बघा, लिहून काढा, पाठ करा. आता बघतो आपण एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे बघा, इंटिग्रेशन sin x मायनस cos x प्लस sec x इंटू tan x dx. इथं तुम्ही पहिल्यांदा काय करणार आहे, 3 जे फंक्शन्स आहेत त्यांची ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, बाय रूल तुम्ही पहिल्यांदा सेपरेट इंटिग्रेशन घ्या. सो इंटिग्रेशन sin x dx मायनस इंटिग्रेशन cos x dx प्लस इंटिग्रेशन sec x इंटू tan x. sin x इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे मायनस cos x मायनस cos x इंटिग्रेशन sin x आहे,
आणि sec x इंटू tan x इंटिग्रेशन sec x आहे. तिन्ही तुमचे इंटिग्रेशन काढून झालेले आहेत. फक्त काय लिहा त्यामध्ये प्लस c लिहा. इंटिग्रेशन साइन इनवर्स ऑफ cos x dx. आता तुम्हाला माहिती आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्रीमध्ये सिंपल एक्झाम्पल आधी तयार करून घ्यायचं असते. साइन इनवर्स आहे, आतमध्ये साइन घ्यावं लागतं. साइन इनवर्स ऑफ साइन थिटा थिटा असतो. हे सिंपल थिटा एक्झाम्पल झाल्यानंतर तुम्ही त्याचे इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग आता बघा एक्झाम्पल साइन इनवर्स ऑफ कॉस एक्स. कॉस एक्सचे इंटिग्रेशन कॉस एक्सचं कन्वर्जन आपल्याला साइनमध्ये करायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे साइन 90 मायनस एक्स हा कॉस एक्स असतो. म्हणजे कॉस एक्सच्या ऐवजी तुम्ही काय लिहू शकता साइन 90 मायनस एक्स. इथं लिहिलेलं आहे बघा साइन 90 मायनस एक्स dx. आणि आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे साइन इनवर्स ऑफ साइन थिटा इज इक्वल टू काय असतो थिटा. आता इथं आपल्या एक्झाम्पलमध्ये थिटा काय आहे π/2 मायनस एक्स आहे. सो हिअर वी राईट π/2 मायनस एक्स. हे झालं तुमचं सिंपल एक्झाम्पल. आणि त्यानंतर मग तुम्ही त्याचं काय करणार आहे इंटिग्रेशन. सेपरेट इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन π/2 dx मायनस इंटिग्रेशन x dx. π/2 काय आहे कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या. फक्त आतमध्ये काय राहील 1. इंटिग्रेशन 1 dx मायनस एक्सचे इंटिग्रेशन x²/2. सो π/2 1चे इंटिग्रेशन x मायनस x²/2 प्लस c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा इंटिग्रेशन 1/1 प्लस cos 2x. इथं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. काय असणार आहे 2 cos² थिटा. सो इथं थिटाच्या ऐवजी काय x आहे, आपण लिहिणार 1/2 cos² x. 1/2 कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या. इंटिग्रेशन 1/cos² x. 1/cos काय असतोय सेक असतोय, स्क्वेअर आहे काय इथं येईल sec² x dx. सो 1/2 इंटू sec² चे इंटिग्रेशन काय येईल tan x प्लस c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा इंटिग्रेशन sin² x dx. आता इथं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला इंटिग्रेशन x⁻n यानुसार लिहिता येणार नाही. ही थोडी एक्झाम्पल्स जे आहेत sin² x, sin³ x, cos² x, cos³ x ही सर्व एक्झाम्पल्स तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युल्याने एक्झाम्पल सोडवायचे. तिथं तुम्ही जो कंपोजिट फंक्शन नुसार तिथं ते एक्झाम्पल सोडवू शकत नाही. थोडे एक्झाम्पल लक्षात ठेवा. इंटिग्रेशन sin² x हे जे आहे त्यासाठी तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करणार आहे. sin² थिटा हा काय असतोय 1 मायनस cos 2 थिटा डिवायडेड बाय 2 थिटा डिवायडेड बाय 2. त्यानुसार इथं काय लिहिणार 1 मायनस cos 2x डिवायडेड बाय 2. आता त्यामध्ये 1/2 कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या. आतमध्ये फक्त राहील 1 मायनस cos 2x. 1/2 इंटिग्रेशन 1 तुम्ही सेपरेट करा 1 dx मायनस इंटिग्रेशन cos 2x. 1चे इंटिग्रेशन काय येईल x मायनस साइन cos 2x इंटिग्रेशन काय असणार cosचं sin 2x डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय असणार आहे 2. सो आन्सर काय असेल 1/2 x मायनस sin 2x डिवायडेड बाय 2 प्लस c. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा cos³ x. हेही एक्झाम्पल लक्षात ठेवा. x⁻n नुसार लिहायचं नाही, सोडवायचं नाही. हे काय फॉर्म्युलानुसार एक्झाम्पल सोडवायचं आहे. इंटिग्रेशन cos³ x. इथं आता तुम्हाला cos³ x कोणत्या फॉर्म्युलामध्ये येतोय तो फॉर्म्युला आठवून मग त्याचं कन्वर्जन करायचं आहे. तर cos 3 थिटाचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये तुमचं cos³ येतोय बघा. cos 3 थिटा काय असतोय 4 cos³ थिटा मायनस 3 cos थिटा. सो मायनस 3 cos थिटा तुम्ही इकडं ॲड करा, तुम्हाला मिळेल cos 3 थिटा प्लस 3 cos थिटा इज इक्वल टू 4 cos³ थिटा. आपल्याला फक्त cos³ थिटाची व्हॅल्यू पुटअप करायची. 4 ने इकडे मल्टिप्लाय केले LHSला काय करा डिवाइड करा. सो cos³ थिटाची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल cos 3 थिटा प्लस 3 cos थिटा डिवायडेड बाय 4. आता तुमचा दिलेल्या एक्झाम्पलमध्ये थिटाच्या ऐवजी x आहे. फॉर्म्युला पुटअप करा काय येईल cos 3x प्लस 3 cos x डिवायडेड बाय 4 dx. आता 1/4 तुम्हाला रूल्स माहीतच आहेत. पहिल्यांदा कॉन्स्टंट असेल तर बाहेर काढून घ्या, नंतर इंटिग्रेशन घ्या.
त्यानुसार आपण कॉन्स्टंट बाहेर घेतलेला आहे 1/4 इंटिग्रेशन cos 3x प्लस 3 cos x dx. आणि त्यानुसार काय येणार आहे इंटिग्रेशन, इथं दोन फंक्शनचे ॲडिशन आहे सेपरेट इंटिग्रेशनला, इंटिग्रेशन cos 3x dx प्लस इंटिग्रेशन 3 cos x dx. सो हिअर 1/4 cosचे इंटिग्रेशन काय येईल sin 3x कंपोजिट फंक्शन आहे डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस 3 कॉन्स्टंट आहे बाहेर घ्या इंटिग्रेशन cos x dx. 1/4 sin 3x डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x 3 प्लस cos x चे इंटिग्रेशन sin x, दोन्ही इंटिग्रेशन काढून झालेले आहेत प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. सो 1/4 इंटू sin 3x डिवायडेड बाय 3 प्लस 1/4 ना 3 sin x ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येईल 3/4 sin x प्लस c. 4 आणि 3 चं मल्टिप्लिकेशन करा 1/12 इंटू sin 3x प्लस 3/4 sin x प्लस c. इथं आपण आज थांबतोय कारण तुम्हाला जे सुरुवातीला मी फॉर्म्युले दिलेले आहेत बेसिक फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रीचे, ते फॉर्म्युले तुम्हाला आधी पाठ करायचे आहेत. पुढील एक्झाम्पल्स हे सर्व फॉर्म्युले यूज करून तुम्हाला ती सोडवावी लागणार आहेत. त्यासाठी तुमचे फॉर्म्युले पाठ असणे गरजेचं आहे आणि तुम्ही ते नेक्स्ट लेक्चरपर्यंत काय करा फॉर्म्युले पाठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते एक्झाम्पल्स सोडवायला सोपे जातील.